आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 108 क्रमांकाची लीळा आपण कालच्या सत्रात श्रवण केली. आजच्या सत्रामध्ये 109 क्रमांकाची उत्तरार्ध लीळा क्रमांक 109 क्रमांकाची लीळा आपण श्रवण करणार आहोत. तर आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. विज्ञान शक्ती अवतरले, बहुत दैत्य निर्धारिले, ईश्वरूप प्रगटुनी अर्जुन देवा बोधिले, तया नमन श्री कृष्णराया. तया नमन माझे गुरुपदा, जेने दाखविले असे आनंद कंदा. तोपकार मजन फिटे कदा, देवा परमानंदा तूच फेडी. देवा परमानंदा तूच फेडी. श्री दत्तात्रेय महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत मंडलिका भिक्षानयनी स्त्री विकारू कथन. मंडलिका म्हणजे नाथोबांना, भिक्षानयनी स्त्री विकारू कथन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांनी केलेला आहे. सविस्तरपणे लीळा आपण पाहूयात. नाथोबा दे गावा भिक्षेसी जाती. नाथोबा हे देगावला भिक्षेला जात असायचे, डोमेग्राम या ठिकाणून. एका घरा जाती, ते बाईल कवाड घाली, मग भिक्षा घेऊन ये. कोणी ये मग भिक्षा घाली, तव पर्यंत तया पासी गोष्टी लावी. आणि मग नाथोबा देगावला एका स्त्रीच्या घरी भिक्षेला जायचे. भिक्षेला गेल्याच्या नंतर, त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर दारामध्ये भिक्षामदे हा शब्द आता लक्षात घ्या. पूर्वीचे काळात दारं कसे असायचे, म्हणजे घराचा आवार मोठा असायचं, त्याला परकोट असायचा चारी बाजूनी. आता हल्लीच्या काळामध्ये कंपाऊंड असतो त्याप्रमाणे. आणि मग मुख्य एक द्वार असायचं, त्या द्वाराच्या आतमध्ये जाऊन भिक्षा मागावी लागायची. मुख्य द्वाराच्या बाहेर उभं राहिलं तर कुणाला माहितीही होणार नाही की बाहेर कुणी आलंय म्हणून, नाही का, असं राहायचं. आणि म्हणून नाथोबा त्या घरी भिक्षेला गेल्याच्या नंतर त्या घरातली जी स्त्री आहे, ती स्त्री नाथोबा आल्याच्या नंतर काय करायची, नाथोबा आतमध्ये आले की दार बंद करायची आणि मग भिक्षा घेऊन यायची. आणि मग जर कुणी आलं असलं, दुसरं कुणी माणूस व्यक्ती, तर मग पटदिशा भिक्षा देऊन वाट लावायची. नाही तर मग ती भिक्षा घेऊन यायची आणि हातामध्ये धरून उभी राहायची आणि गप्पा मारायची नाथोबांशी. अशा प्रकार त्या स्त्रीचा होता. आणि अशा गोष्टी गप्पा मारत थांबायची. लवकर भिक्षाच देत नव्हती नाथोबांना ती स्त्री. ऐसी नीच तया घरा जाती. असं नाथोबा नित्यनेमानेच त्यांच्या घरी भिक्षेला जायचे. मग एकुदी गेले, तया कवाड घातले, हाती भिक्षा तयासी गोष्टी करीत आहे. तव तयाचा भातारू बाहिरिली कडूनी आला, मग तया भिक्षा घातली. असंच नाथोबा एके दिवशी मग त्या स्त्रीकडे भिक्षेला गेले. गेल्याच्या नंतर आतमध्ये गेले आणि दार तिने लावून घेतलं. आणि भिक्षा वाढण्याकरता तर ती हातामध्ये घेऊन येते, परंतु नाथोबांना काही भिक्षा वाढत नाही. आणि मग नाथोबांशी ती गोष्टी गप्पा करत थांबते. नाथोबाई तिथे थांबलेले आहेत भिक्षक घेण्याकरता, आणि ती हातामध्ये भिक्षा घेऊन आलेली आहे, तरी ती बोलत गोष्टी मारते, गप्पा मारत आहे. आणि मग तितक्यामध्ये तिचा पती जो बाहेर गेलेला होता, तो मात्र बाहेरून आला. आणि मग आल्याच्या नंतर तिने गपदिशा भिक्षा नाथोबांना वाढली. मग नाथोबा गोसावियाची दर्शनाले. नाथोबा स्वामींकडे आले भिक्षा घेऊन. दृष्टपूत झोळी केली. आणि नाथोबा आल्याच्या नंतर आपल्या नित्यनेमाप्रमाणे
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला आपली झोळी दृष्टपूत केली आणि केल्याच्या नंतर उशिरू का केला गा मंडळिका केल्याच्या नंतर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले उशिरू का केला गा मंडळिका, झोळी दृष्टपूत केल्याच्या नंतर स्वामी म्हणतात की का हो आज फार उशीर केला आपण भिक्षा घेऊन येण्याकरता, असं नाथोबांना स्वामी म्हणतात. जी जी मी एका घरा भिक्षेसी जाये, ते घरीची बाईला अधिक वाढ घाली, मग भिक्षा घेऊन ये गोष्टी लावी, मग कोणी एक येते वेळी भिक्षा घाली, जी जी तव मी गेला तिया कवाड घातले, हाती भिक्षा मजशी गोष्टी लाविली. नाथोबा म्हणतात, देवा मी एका नित्यनेमाने एका स्त्रीच्या घरी भिक्षेला जातो, गेल्याच्या नंतर ती दार बंद करते आणि मला त्या परकोटाच्या आतमध्ये उभं करते आणि मग भिक्षा घेऊन येते आणि गप्पा गोष्टी मारत थांबते. जर कुणी आलं तर मग भिक्षा वाढते, नाही तर ती लवकर भिक्षा वाढत नाही, तिच्या गप्पा गोष्टी चालत असतात. असं नाथोबा त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला सांगतात की स्वामी म्हणत अशा प्रकारचा उशीर झालेला आहे होत असतो, आणि जर कुणी जर आलं तर लगेच मला भिक्षा देते आणि वाट लावते, परंतु कुणी जर नाही आलं तर मग भिक्षा लवकर वाढत नाही, ती फक्त गोष्टीच करत राहते. तब बाहिरला कडून तिचा वैर तू आला, मग अधिक वाढ उघडिले मग भिक्षा घातली, म्हणून मज उशिरू झाला जी. नाथोबा म्हणतात, देवा मी आजही तिच्याच घरी भिक्षेला गेलो होतो, दारामध्ये उभं राहिलो, तिने दार लावून घेतला आणि आतमधून भिक्षा आणली, परंतु माझ्याशी गप्पा गोष्टी मारतच ती थांबली, भिक्षा काही लवकर देईना. परंतु तिचा पती जो आहे तो बाहेर गेलेला होता, तो बाहेरून आला, तिने अगोदर दार उघडलं आणि मग मला भिक्षा वाढली आणि म्हणून मला उशीर झालेला आहे, असं नाथोबा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले पोरा जेने सबंधे विकारू उपजे तयाचा असबंधू की जे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने महत्त्वपूर्ण या ठिकाणी नाथोबांना निमित्त करून एक सूत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे, वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वामी म्हणतात, जेने सबंधे विकार उपजे तयाचा असबंधू की जे, म्हणजे तुम्ही ज्यांच्यापासून आपल्याला विकार उत्पन्न होईल किंवा ज्यांच्या संपर्कामध्ये गेल्याने, ज्यांच्या सहवासामध्ये गेल्याने आपल्याला विकार उत्पन्न होईल अशा ठिकाणी किंवा अशा व्यक्तीच्या संबंधामध्ये आपण जाऊ नये, असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत नाथोबांना म्हणतात. मा तू तया घरा भिक्षा करू का जासी. स्वामी म्हणतात, जर ती स्त्री तुला अशा गप्पा गोष्टी करवते आणि तुला जर तिथे थांबवून घेते, तुझा वेळ जर खाते, तर मग तू त्या स्त्रीच्या घरी भिक्षेलाच कशाला जातोस, असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत नाथोबांना म्हणतात. मग नाथोबा काय म्हणतात पहा, जी जी ते वेळनी एकी भिक्षा घाली म्हणून जाये. नाथोबा म्हणतात, देवा जी जी ते वेळनी एकी भिक्षा घाली. वेळनी म्हणजे काय, पूर्वीच्या काळामध्ये भात करायचे तर भात वेळण्याकरता एक टोपल्या प्रकारची जाळी असायची किंवा दुर्डी असायची आणि त्याच्यामधून तो भात विळून घेतला जायचा. थोडक्यामध्ये वेळनी एकी भिक्षा घाली म्हणून जाय म्हणजे, देवा मी गावामध्ये अनेक ठिकाणी भिक्षेला जातो, परंतु तिथे मला पुरेशी अशी भिक्षा मिळत नाही आहे, आणि मग या स्त्रीच्या घरी गेल्यानंतर मला पुरेल अशी भिक्षा ती देते, वाढते, आणि म्हणून मी त्या स्त्रीच्या घरी भिक्षेला जातो, असं नाथोबा म्हणतात. नाथोबा भोळे आपलं भिक्षा मिळत आहे म्हणून जात आहेत. आता कारण तुम्ही म्हणाल की स्वामींनी तर असं सांगितले की क्षणभर उभं राहा नका. समजा एक घर मिळणं गेलं, दोन घर मिळणं गेलं, तिसरा घर न मिळणं गेलं, समजा जर 5 घरं केले आणि 5 घरं मागण्याचा आपला नियम आहे, मग 5 घरं भिक्षा मागितल्याच्या नंतर जर आपल्याला पुरेशी भिक्षा झाली नसेल तर कुणाच्या तरी एखाद्याच्या घरी आपण मागू शकतो, असं सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांना पुरेशी भिक्षा होत नाही आहे, म्हणून ते त्या स्त्रीच्या घरी भिक्षेला जायचे.
मग नाथोबा स्वामींना प्रत्युत्तर देतात की देवा, मी याकरता पुरेशी भिक्षा मिळत नाही आणि त्या स्त्रीच्या घरी गेल्यानंतर पुरेशी भिक्षा मिळते, याकरता मी त्या स्त्रीच्या घरी भिक्षेला जातो, असं नाथोबा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला प्रत्युत्तर देतात. मग सर्वज्ञे म्हणितले अति यातेही देखून एका विकारू भोगू आवडे. स्वामी म्हणतात की बरोबरच आहे. अहो म्हणे आम्हाला सुद्धा पाहून, म्हणजे देवाला, देव स्वतः बोलतात, स्वतः म्हणतात की आम्हाला सुद्धा पाहून काही जीवांना विकार भोगावंसं वाटतं, असं स्वामी या ठिकाणी सांगतात. मग कळावी बिरवणे याची गोष्टी सांगितली. कळावी बिरवणे याची गोष्टी सांगितली. स्वामींनी कळावी बिरवे पूर्वार्धामध्ये आपण ते श्रवण केलेलं आहे. ती कथा, ती लीळ कळावी बिरवणे याची गोष्टी सांगितली. म्हणजे पूर्वार्धामध्ये आपण यदाकदाचित 56 किंवा 55 अशा क्रमांकाच्या लीळेमध्ये आपण ती लीळा श्रवण केलेली आहे, ती कथन केलेली आहे, कथा श्रवण केलेली आहे. आणि मग ती गोष्ट या ठिकाणी स्वामी नाथोबांना सांगतात की आम्हालाही पाहून अशा काही जीवांना विकार भोगावासा वाटतो. यावरी सर्वज्ञे म्हणितले कहूनिये की अस्त्री तेचा वरे तू सरला ते दुःख करीत होती. कोणतरी एक स्त्री असते आणि मग ती स्त्री काय करते, तिचा वरेतो म्हणजे तिचा पती सरलेला असतो, देवाज्ञा झालेली असते त्याच्या पतीला, आणि मग ती दुःख करते, रडते. मागा जेनेसी गेली होती ते तो पडतळावया ये. आणि मग मागे एक वेळा एका व्यक्तीसोबत ती पळून गेलेली होती, तिचा प्रेम प्रकरण होतं. आणि मग पहा ना, स्वामींनी किती सुंदर 850 वर्षापूर्वी सुद्धा किती सुंदर निरूपण केलेलं आहे, किती सुंदर अशा प्रकारचे संदर्भ दिलेले आहेत. त्या स्त्री जे होती तिच्यासोबत जो पळून गेलेला जो व्यक्ती होता, तो व्यक्ती येतो पाहण्याकरता की कशी आहे आपली प्रेयशी, हे पाहण्याकरता येतो. आणि आल्याच्या नंतर इकडे तर हिचा पती सरलेला आहे, पतीला देवाज्ञा झालेली आहे, ही दुःख करत आहे, आणि तितक्यामध्ये तो तिचा प्रेयसी तो व्यक्ती येतो. आणि आल्याच्या नंतर तया ते देखिले आणि पाऊल सरीसा केला, सरला तयाचे काही चिन्हवटे. आणि मग त्या जो तिचा पूर्वीचा व्यक्ती जो आला आणि आल्याच्या नंतर ती पाहते त्याला आणि त्याच्याकडे पाहून आपलं जे काही पदर वगैरे आहे व्यवस्थित करते आणि व्यवस्थित करून आनंदी होते. तिचा पती सरलेला आहे, त्या पतीचं काही एक घेणं देणं नाही आहे, असं स्वामी सांगतात बरं का, मी सांगत नाही आहे, लक्षात घ्या. आपण तया ते येता देखिले आणि हावभावी अपलवली. आणि स्वामी म्हणतात की मग तिला जेव्हा तो व्यक्ती आला आणि त्याला येताना पाहिलं की तिच्या अंतकरणामधील जे काही हावभाव आहेत ते सगळे हावभाव बदलले. ती दुःखी होती परंतु तिचे हावभाव बदलले, असं स्वामी सांगतात. एवं पर्यंत विकारू माजविता गास अंक. स्वामी म्हणतात एवं पर्यंत म्हणजे पहा, पती सरलेला असतानाही या स्त्रीला विकार माजवितोय. म्हणून लक्षात घ्या की हा जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही, स्वामींनी सांगितलेलं आहे. परंतु स्वामी म्हणतात जर ज्याला धर्म आचरायचा आहे, ज्याला परमेश्वराचं शाश्वत पद असणारं प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याने विकारा वेगळं झालं पाहिजे. जेने सबंधे विकार उपजे तयाचा असबंधू कीजे, असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने या लीळेमध्ये नाथोबांना निमित्त करून सांगितलेलं आहे. का सांगितलं की ती स्त्री जे गोष्टी गप्पा मारत होती त्या ठिकाणी विकार उत्पन्न होण्याची शक्यता होती, आणि म्हणून त्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांनी इथे नाथोबांना निमित्त करून जगाच्या कल्याणार्थ हे आमच्या तुमच्याकरता सुद्धा सांगितलेलं आहे, नुसुद्धा नाथोबा करतात सांगितलं नाही. म्हणून आम्हाला हे जे सूत्र आहे आमच्या आचरणामध्ये आम्हाला उतरावं लागेल आणि उतरवून आमचा आत्मोद्धार आम्हाला करून घ्यावा लागेल. ची लीळा आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक 110 क्रमांकाची लीळा. या लीळेमध्ये सुंदर अशी लीळा आहे ही पण. भोजया शंख तुळशी अनुवादू, भोजया शंख तुळशी अनुवादू. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने भोजया म्हणजे दायंबा प्रती शंख तुळशीचा अनुवादू करून सांगितलेला आहे.
पुढचं भविष्य आधी सांगितलं म्हणायला हरकत नाही. एकोदी सर्वज्ञे म्हणितले, एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत म्हणतात कुणाला? दायंबांना. भोजया येथुनी तुम्हा शंख तुळशी दिसता ती गा. स्वामी म्हणतात की आम्हाला इथून तुमच्याकडे ठिकाणी शंख तुळशी दिसता ती गा. म्हणजे शंख तुळशी म्हणजे काय की विशिष्ट अशा प्रकारच्या शंखामध्ये पाणी घालणे आणि पाणी घालून त्याच्यात तुळशीपत्र घालून देवतेच्या ठिकाणी समर्पित करणे, म्हणून त्याला शंख तुळशी असं म्हटलेलं आहे. असा तो विकल्पजनित विधी आहे, तो देवतेच्या ठिकाणी आचरला जातो. आणि म्हणून शंख तुळशी दिसताती गा असं स्वामी म्हणतात. कारण स्वामींना दायंबाचं भविष्य पुढचं कळालं होतं. कारण परमेश्वर आहेत तरी परमेश्वर सावध करण्याचा या ठिकाणी दायंबांना प्रयत्न करतात. पहा, असं स्वामी दायंबांना म्हणतात. आणि दायंबाये म्हणितले, हे काय जी मज भोजियासी कैशिया शंख तुळशी लागती. दायंबा म्हणतात, हे काय देवा म्हणे, ह्या भोजियाला म्हणजे मी तुमचा भोजिया आहे, मी दायंबा आहे, मी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचा दायंबा आहे आणि माझ्या ठिकाणी शंख तुळशी लागती, मला काय शंख तुळशी लागतील असं म्हणता तुम्ही? नाही नाही नाही, अजिबात. अहंकार, गर्विष्ठपणा की मी स्वामींचा झालो. लक्षात घ्या, नुसतं ज्ञान प्राप्त केलं म्हणजे देवाचं झालो असं नाही आहे. नुसतं अंगावरती वस्त्र परिधान केले म्हणजे देवाचं झालो असं नाही आहे. लक्षात घ्या. किंवा आपण परमेश्वराच्या तत्वज्ञानाप्रमाणे जेव्हा चालू, आचरे तयाचा धर्म, स्वामींनी सांगितलेलंच आहे की जो आचरण करेल त्याचा हा धर्म आहे, त्याचा हा देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी गर्विष्ठपणा की मी देवाचा आहे, मी देवाचा आहे, असे दायंबाला गर्विष्ठपणा आलेला होता. आणि म्हणून दायंबा म्हणतात, माझ्या ठिकाणी शंख तुळशी लागती, मला भोजियासी कैशिया शंख तुळशी लागती, असं त्या ठिकाणी दायंबा प्रत्युत्तर देतात. सर्वज्ञे म्हणितले तरी येथुनी लटके बोली जाताय. मग स्वामी म्हणतात, मग आम्ही लबाड बोलत आहोत का असं म्हणायचं आहे का तुम्हाला, असं देव दायंबा प्रति बोलतात. दायंबांना म्हणतात, लक्षात घ्या, परब्रह्म परमेश्वर आहेत आणि परमेश्वर लबाड कसं काय बोलतील बरं, तेही यांच्याबाबत. लक्षात घ्या, इथे लबाड बोलत नव्हते स्वामी. स्वामी म्हणतात की मग तुम्हाला तर शंख तुळशी लागते, म्हणजे पुढचं जे भविष्य आहे स्वामींनी अगोदरच सांगितलं होतं. मग गोसावी बिजे केले या उपरी चांग देवाचे बडवे सरले, मग तीही तया वृत्तीसी दायंबा बैसविले. आणि मग पहा, स्वामींनी सांगितल्या पद्धतीने झालं. जेव्हा स्वामी उत्तरापंथी निघून गेले आणि उत्तरापंथी गेल्याच्या नंतर चांगदेवाचा बडवा म्हणजे पुजारी, तर त्या पुजाऱ्याला देवाज्ञा झाली. आणि देवाज्ञा झाल्याच्या नंतर तेथील गावातील मंडळींनी दायंबांना तिथला पुजारी करून त्या ठिकाणी बसवलं. मग दायंबा चांगदेवा लागुनी संकी उदक तुळशी घेऊनी जाती. मग दायंबा काय करायचे, त्या देवतेसाठी, त्या चांगदेवा करता नित्यनेमाने शंखामध्ये पाणी, तुळशीचं पाल टाकून घेऊन जायचे आणि तिथे जाती. आणि जाऊन जो काही तो विधी आहे पूजा अर्चा त्या देवतेची, त्या पद्धतीने ते देवतेची पूजा अर्चा करायचे. लक्षात, दायंबाला परमेश्वराच्या परावाणीद्वारे बोध झालेला आहे. बोधवंत आहेत दायंबा. आणि असे विद्वान बोधवंत असणारे दायंबा या ठिकाणी विकल्पाला शरण जातात. स्वामींनी सावधही केलं होतं की शंख तुळशी दिसती गा. स्वामी म्हणतात आम्हाला शंख तुळशी दिसतीये, तरी सुद्धा दायंबा सावध झाले नाही. मायबा, आमची तुमची सुद्धा गत तीच आहे. आम्ही सावध होत नाही आहेत. आम्हाला संत अनेक सांगतात, देवाने भगवंतही सांगून गेलेले आहेत आणि भगवंताने सांगितलेलेच अनेक साधू संत आम्हाला सांगतात, परंतु आम्ही सावध होत नाहीत. ही आमची तुमची शोकांतिका आहे. मग दायंबा स्वामींनी सांगितल्या पद्धतीनेच त्या चांगदेवाचे पुजारी झाले आणि त्या देवतेचा विधी आचरू लागले आणि शंख उदक
तुळशी घेऊन जाती, म्हणजे शंखामध्ये पाणी आणि तुळशी घेऊन जायचे आणि त्या चांगदेवाचं विधिविधान करायचे. भक्तजने भेटो जाती ते हसती हे काही दायंबा. मग स्वामींच्या सान्निध्यातले जे काही भक्तगण आहेत आपल्या पंथाचे संप्रदायाचे, ते भक्तगण त्यांचे आता जाळीदार म्हणायला हरकत नाही, ते जायचे आणि कधी गेल्याच्या नंतर मग दायंबांना हसायचे. हे काय दायंबा, तुम्ही तर देवतेची पूजा करत आहात, तुम्ही तर पुजारी झाले आता इथले, असं म्हणायचे. हे मज गोसावी विहिले. काय म्हणतात दायंबा, इतके बोधवंत असणारे दायंबा म्हणतात की हे मज गोसावी विहिले. लक्षात घ्या किती अहंकार माणसाला मागा पाडतो. अहो, ज्या विकल्पाला शरण गेल्याच्या नंतर ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर या जीवात्म्याचं मुख सुद्धा पाहत नाहीत. परमेश्वराला खंत निर्माण होते या जीवाची. 3 सृष्टी या जीवाला शून्य होतात. इतका मोठा विकल्प दोष आहे आणि हे दायंबा विकल्पाला शरण गेलेले आहेत. स्वामींनी सावध करूनही हे शरण गेले आणि गेले ते गेले. परत काय म्हणतात, जेव्हा भक्तगण विचारतात तेव्हा काय म्हणतात की हे मज गोसावी विहिले, मला देवाने सांगितलंय, स्वामींनी सांगितलेलं आहे. आम्ही तुम्हीही तेच म्हणत आहोत. चरित्रामधला एखादा काहीतरी एखादं त्याच्यामधला अर्थ काढतो, अर्थाचा अनर्थच काढतात आणि म्हणतात देवानेच केलेला आहे ना, देवानेच सांगितलेलं आहे ना, असं ग्रस्त लोक म्हणतात. शोकांतिका आहे ही आमची, तुमची शोकांतिका, हे लक्षात घ्या. इथे दायंबा सुद्धा तेच म्हणतात की हे मज गोसावी विहिले, मला स्वामींनी सांगितलेलं आहे असं म्हणतात. तयाचे ब्राह्मणी पोमाईसे, त्यांच्या पत्नीचं नाव पोमाईसा आहे. आणि मग ही पोमाईसा ते भिक्षा मागावया जाती. पोमाईसा ही भिक्षा मागायच्या स्वामींनी सांगितल्या पद्धतीने. पोमाईसा काही भिक्षुक नव्हत्या, त्यांनी काही अनुसरलेलं नव्हते, दीक्षा काही घेतलेली नव्हती, परंतु ग्रस्त आश्रमात असतानाही त्या भिक्षेला जायच्या, भिक्षा मागायच्या. तया ते म्हणती भिक्षा कायस्या मागते असा, काही गोसावी भिक्षा मागविली आहे. मग दायंबा या ठिकाणी पत्नीला सुद्धा म्हणायचे की तुम्ही भिक्षाला कशाला जाता, भिक्षा का मागता, काय तुम्हाला काही स्वामींनी भिक्षा मागायला सांगितलेली आहे का, असं का म्हणायचे दायंबा. तर त्या ठिकाणी त्या अनुसरलेल्या नव्हत्या, त्या काही दीक्षा घेतलेल्या नव्हत्या, ग्रस्त होत्या. आणि म्हणून दायंबा म्हणायचे तुम्हाला काही स्वामींनी भिक्षा घ्यायला मागायला सांगितलेलं आहे का, असं म्हणून दायंबा पत्नीला सुद्धा म्हणायचे. तरी काही विसरले ती अंक. मग त्यांची जी पत्नी आहे अर्धांगिनी ती सांगायची, ती म्हणायची तरी काही विसरले ती, तुम्ही काही विसरलात का स्वामींनी सांगितलेलं सगळं, असं ती पत्नी म्हणायची. लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलेल्या तत्वावरती या ठिकाणी दायंबा चालले नाही. इतके मोठे बोधवंत असून परमेश्वराच्या परावाणीद्वारे बोध होऊनही दायंबा विकल्पाला शरण गेले आणि विकल्प दोष अंगवला आणि सृष्टी शून्य करून घेतली. म्हणून लक्षात घ्या, आम्ही तुम्ही खऱ्या अर्थाने विकल्पाला शरण जाता कामा नये आणि आमचं जीवन व्यर्थ वाया घालता कामा नये. आम्हाला अनेक यातना सहन कराव्या लागतात. आम्ही जर नरक पाहिले, स्वामी म्हणतात जर इथून जर नरक सांगायला लागले तर तुम्ही पोटी सुरी सो मराल, म्हणजे पोटामध्ये सुरी खुपसून मराल, तत्क्षणी मराल, इथेच देहत्यागाल. इतके भयंकर नरक आहेत. या नरकांपासून आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर 81 कोटी 1,10,00,000 देवता, या देवतेच्या पर जो चैतन्यापर परमेश्वर आहे, तो परमेश्वर आपलासा करून घेण्याकरता सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज या युक्तीप्रमाणे अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच या युक्तीप्रमाणे आम्हाला परमेश्वराला अनन्य भावे शरण जावं लागेल. तेव्हाच परमेश्वर आमच्या सर्व पापाचं, आमच्या सर्व दोषाचं क्षालन करून आम्हाला मोक्षपद प्रदान करतील. म्हणून परमेश्वराला देव माझा मी देवाचा इतकीच युक्ती ठेवून, एवढाच भाव अंतकरणामध्ये ठेवून त्या परमेश्वराला अनन्य भावे शरण गेलं पाहिजे. आणि विकल्पजनित क्रिया आमच्याकडून कधीही घडता कामा नये किंवा विकल्पाला शरण आम्ही तुम्ही जाता कामा नये. नक्कीच तुम्ही जाल अशा अपेक्षा
नक्कीच तुम्ही परमेश्वराचं आपलंसं करून घ्याल, परमेश्वराला शरण जाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या सत्राला या ठिकाणी विराम देतो. शुभरात्री. दंडवत प्रणाम. दंडवत हो.